एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 5वी भाग 2 विषय आहे परिसर अभ्यास भाग 2 त्यामधील धडा 4 उत्क्रांती 4.1 उत्क्रांतीची संकल्पना 4.2 प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे 4.3 मानव सदृश वानर यामधील आता आपण 4.1 उत्क्रांतीची संकल्पना पाहूया। उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असा होतो। सजीवांच्या जीवनातील उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल। पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणीजातीमधील प्राण्यांच्या शरीर रचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात। कालांतराने तेच बदल त्या प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेचे रूप धारण करतात। अशा तऱ्हेने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते। ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते। या प्रक्रियेत अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते। अनेकदा मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक उत्क्रांत प्रजाती निर्माण होतात। उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी। ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात। ज्या प्रजाती तसे करू शकत नाही त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये नष्ट होतात। पूर्वी पृथ्वीवर डायनासॉर वर्गातील प्राण्यांच्या अनेक महाकाय प्रजाती होत्या। या प्रजाती अचानक नष्ट झाल्या असा उल्लेख केला जातो। बघा, हे डायनासॉरच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत। बघा किती प्रकारचे डायनासॉर आहेत बघा, दिसले? सगळ्यांनी नीट निरीक्षण करा। या डायनासॉरच्या विविध प्रजाती आहेत। एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते। पंख असलेल्या डायनासॉरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत। 2 पायांवर चालणाऱ्या पंख असलेल्या डायनासॉरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते। बघा, हा डायनासॉरचा सांगाडा आहे, हाडाचा सांगाडा। मेल्यानंतर असा हाडाचा सांगाडा डायनासॉरचा सापडला असावा। त्यानंतर आहे पंख असलेल्या डायनासॉरचे कल्पनाचित्र आहे। प्रत्यक्षात न पाहता कल्पना करून हे डायनासॉरचं चित्र पंख असलेल्या पद्धतीचं आहे। आता 4.2 पाहूया प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे। सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवापासून झाली हे आपण गेल्या पाठात पाहिले। या एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले। बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले। या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली। प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत। त्यातला पहिला टप्पा आहे अपृष्ठवंशीय सजीव, म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव। उदाहरणार्थ गोगलगाय। ही जी गोगलगाय आहे हिला पाठीचा कणा नाही। अशा प्रकारचा हा सजीव अपृष्ठवंशीय सजीव आहे आणि त्याचं नाव काय आहे? गोगलगाय। दुसरा आहे पृष्ठवंशीय सजीव, म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी। जलचर प्राणी, उदाहरणार्थ मासा। उभयचर प्राणी, पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणारे म्हणजे कोण आहे? बेडूक। हा पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो। आता पक्षीवर्ग, पक्षीवर्गातील प्राणी। पुढे आहे सरपटणारे प्राणी, म्हणजे उदाहरणार्थ साप। नंतर आहे
सस्तन प्राणी कोण आहे ती? गाय. ही सस्तन प्राणी आहे. ही पिलांना जन्म देते. सस्तन प्राणी पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. पोटात पिलांची वाढ पूर्ण झाल्यानंतर आईने त्या पिलाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगच्या दुधावर त्याचे पोषण होणे ही बहुतेक सस्तन प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्याला अपवाद आहे बदकोच्याचा. कोण? बदकोच्याचा. हे चित्र आहे बघा बदकोच्याचं. दिसलं कसा विचित्र आहे पक्षी? तो विचित्र प्राणी आहे ना. हां, आता त्याच्या पुढे बघा प्लॅटिपस या सस्तन प्राण्याचा आणि मुंगी खाऊ अँट इटर प्राण्याच्या काही प्रजातींचा. हे प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात. बघा मुंगी खाऊ प्राणी आहे बरं हा. याचं नाव काय आहे? मुंगी खाऊ प्राणी आहे हा. आपण कधी पाहिला का हा? नाही. 4.3 मानव सदृश वानर. मानव सदृश वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर. म्हणजेच काय? माणसासारखा दिसणारा साधारण. याला ॲप वानर म्हणतात. मानव सदृश वानरांच्या प्रजातीचा वावर प्रामुख्याने झाडावरच होता. ज्या प्रजातींचा वावर झाडांवरच होत राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले. मात्र त्यांच्या काही प्रजातींना गवताळ प्रदेशात झाडांऐवजी जमिनीवर वावरणे भाग पडले. त्या प्रजाती उत्क्रांत होत गेल्या. त्यांच्यापासून क्रमाने उत्क्रांत होत होत मानवाची प्रजाती अस्तित्वात आली. हे प्रथम आफ्रिका खंडात घडले. त्या मानवालाच आपण आदिमानव असे म्हणतो. आदी म्हणजे प्रारंभीचा. पुढील पाठात आपण मानवाच्या उत्क्रांतीची वाटचाल पाहणार आहोत.